सुप्रभात मित्रांनो, आता वाजलेत 7:25. मी आणि वाईफ निघालो आहेत स्विमिंग करायला. स्विमिंग हा आहे मॉर्निंग 7 वाजताचा बीच. आणि इथे हा बाजूला एक शिंपला बीच रिसॉर्ट आहे. वाईफच्या ओळखीचा आहे. ते बोट आहे. ट्रायपॉडवरून काढला, आता ह्याच्यात जाईल आणि थेट पाण्यात जाईल. असा काहीसा सेटअप लावलाय. महाराणी आत्ता आलाय, जवळजवळ 15 मिनटं लेट. हे मी टाकणार आहे, नॉट एडिटेड. इथे इथे पाणी खूपच. आता आम्ही स्विमिंग करून झालेली आहे मस्तपैकी.
पाण्यात खेळून झालेला आहे आमचा. आम्ही घरी चाललोय. थोडीशी पण स्विमिंग नाही केली प्रॉपर. काय म्हणतेस? थोडीशी पण स्विमिंग नाही केली. आणि मी साडीचं रडत होती का? रडत होती का? रडत मामी त्याकडे ऐकू घेतात. तुला हिला ती काय ग? घाबरते. ती रडते, घाबरते पाण्याला. येते जाते समुद्रात. चल मग आम्ही आलोच तिकडून. नारळाची झाडं आणि बाजूला बीच या साईडला. इथे आमची मॅडम आणि इथे मी उघडा. Sometimes you can make it down to. तिथे कोणतरी चिकूचं पण झाड आहे. ते काय? हेच आहे लालवाला. माऊ कधी उठली? ये इकडे. तर आता निघालो आहे मंदिरात फिरायला. इथेही रेडी झाली. इथे हा बस. तर इथून अराऊंड 23-24 किलोमीटरवरती मंदिर आहेत जे आम्ही आजच्या दिवसात कव्हर करणार आहोत. Hi, ladies and gentlemen. This is your captain speaking. Welcome aboard Flight TS-1987. Clear blue skies ahead, so you're in for a smooth ride. Please travel safely and enjoy your flight. गोपालकृष्ण मंदिर, तळाशील वाडी. उत्तर आता चल. चल ग. बावडी म्हणतात. बावडी म्हणजे विहीर. कळलं? गोपालकृष्ण मंदिरामध्ये मागच्या साईडने आलो आम्ही. आता पुढच्या साईडने इथे नदी सुद्धा आहे. आणि गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे.
काय इथे जेव्हा म्हणजे या मंदिराचं जेव्हा ते हे असतं ना वाढदिवस तेव्हा इथे खूप छान असतं. काय गोपालकृष्ण मंदिरातून निघालोय. तुला माहिती आहे ना कुठे आहे ते काय लोकेशन सेकंड? वागेश्वर. हां तुला माहिती आहे आपल्याला पहिले सॉरी लास्ट वाला टर्न भेटलेला इकडे यायच्या हा. आधी हां त्या टर्निंगला आहे. देवाने नाही दिले नारळ, मामीने दिले, आईने दिले. ते नीट बसली का रे? माझ्या मांडीवर बसवलंय ते, बसली आहे ना. कारण तुला जागा होत नाही म्हणून. ते बघ पाणी किती जवळ आलं. ते बघ जवळ आहे. क्लिस्टर क्लिअर पाणी आहे खरं किस्टर निळं पाणी नाही. आता वाजले अराऊंड 11:30 आणि आम्ही निघालो आहे देवदर्शन करायला. पहिलं दर्शन झालं आहे कृष्ण मंदिरात गेलतो आम्ही, गोपाळकृष्ण मंदिरात. आता दुसरं कोणतं आहे का? वागेश्वर मंदिर. नंतर हा वागेश्वर नंतर पहिले कुठे जाणार? भद्रकालीला जाणार की कांदळगावला जाणार? ते बघूया आपण. भद्रकाली कुठं आली? मग अशी दाखवलं ना भद्रकाली ठीक कोळममध्ये सर्जेकोटच्या जवळ. हां मग ते तिकडे जाऊया. नंतर तिथून पुढं आहे ना, ते पुढं जाऊन लेफ्ट मारून समथिंग आहे. कांदळगाव थोडं लांब आहे. हां तर सर्जेकोट पासून. हां मग चालेल. इथून आम्ही कधी गेलो नाही तर आम्हाला काय माहिती. हे आपण परत आलो इथे शिंपला बीच रिसॉर्ट. मामाचं गाव मामाचं घर इथे. समुद्र किनाऱ्याच्या बाजून राईड करतोय, खूप मजा येते. आणि व्हॉइस कसा रेकॉर्ड होतो आय डोंट नो. लास्ट ब्लॉग अपलोड झाला आहे. 1 डेचा गॅप घेऊन मी आता ब्लॉग करतोय क्योंकि कालचा परवाचा व्हिडिओ गाडी येते, कार येते मागून, तो आज अपलोड झाला आहे. मागून कार येते. एनिवेज सो परवाचा व्हिडिओ आज अपलोड केला आहे. आज सकाळी अपलोड झाला, तो रात्री अपलोड करा, सकाळी शेड्यूल सकाळी लाईव्ह झाला. सो कालचा आणि आजचा थोडा मिक्सअप व्हिडिओ असेल. इथे बीच बघ जवळ आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल. झोप नको हा फक्त, कारण मी किती हलकं तुला पकडलंय मला माहिती. हाच आहे ना. आत्ता आपण पोहोचलोय वागेश्वर मंदिर, तोंडवली. तर आपण पोचलो वागेश्वराच्या मंदिरात. वागेश्वराची मूर्ती. मालवण अराउंड 15 किलोमीटर आहे. तर आपण चाललो आहे आता भद्रकालीच्या दर्शनाला. भद्रकाली देवीच्या दर्शनाला चाललो आहे आता. ब्रिजचं नाव माहिती आहे का? इकडे नदी, तिकडे नदी, तिकडे समुद्र, तो तिकडे तळाशील आहे. कालावल पूल आहे, कालावल पूल. मागेश्वर देवस्थान काय रे हे आहे का? तसं इथून परत आम्हाला
तोंडलला जायचं आहे. माझ्या गावी जाणार आहो. काय समजलाव कोकणातील आणि काय समजलाव कळला नाही तो हा. या काय खाली नाही वर येते टाइम निकालते. मस्त. चला अजून आहे का? रेवंडी ना श्री देवी भद्रकाली मंदिर रेवंडी. हा तर आम्ही पोचलो आहे भद्रकाली देवीच्या मंदिरात. मंदिर आहे मोठं मंदिर आहे ना. तिथून होतं तिथून आलं. मागचं गेट आहे का? अच्छा हा पुढचं गेट आहे. रे असं तेच होतं. हे बघ मागचं काय बोललं. हे नादी मस्त आहे ना. सिंचित नदी आहे. हा तळाशीवाली नदी आहे. हा ठीक आहे. आता निघालोय. आता कुठं जायचं? कांदळगाव. कांदळगाव. आता कांदळगावला निघालोय. जास्त वेळ ना थांबलं. शूट करण्याची परमिशन नाही आहे तिथे, म्हणून 2-4 व्हिडिओ क्लिप फक्त काढले. बाहेर निघायला विचार ना. मग इथे रिटर्न जावं लागेल. काय बंद आहे? मग आता मोबाईल मध्ये बघ. आपण बाहेर पडलो तिथे बाहेर पड. ते माहिती आहे. तिथून माग वरती तिथे तर नेटवर्क होतं ना. मग तिथे नेटवर्कने बघू ना मोबाईल मध्ये. खालून आहे का चालू? नाही तर जायचं आज.